हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ झाले, मस्त फ्रेश झालो आहे. आता लगेच जिमला जातो. आज पाऊस कंटिन्यू चालू आहे. हे बघा, कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू. म्हणजे आता थोडा थांबला आहे. अंधार बघा गेला आहे, या साईडला अंधार आहे पूर्ण, या साईडला अंधार आहे, अंधार गेला आहे. लगेच फ्री वर्कआउट केळी घेऊ, लगेच सटकून जिमला. चलो. वाजले 7:30, टाईम दाखवायचं विसरलो. 6:30 वाजले, 6:30. सकाळी आज जागाच येत नव्हती, उठवतच नव्हता, पण उठलो. कारण विषय कसा आहे, सकाळची जाम थंडी पडते. एकदा अंगावर घेतला की कशाला जाग येते. तरी उठलो का तरी. विचार काय असतो, इथनं अंतरुणातनं उठेपर्यंत, फ्रेश होईपर्यंत आणि इथून घरातून जिमला जाईपर्यंत एवढंच जरा स्ट्रगलचा पार्ट आहे. एकदा का जिमला गेला की आपोआप वर्कआउट होतो आणि टाईम कधी निघून जातो समजत नाही. चलो निघू जिमला आता. प्री वर्कआउट केळी घेऊन झाले. प्री वर्कआउटचा असर होण्याच्या आत सटकं जिमला. पाऊस काय चालू राहील, रेनकोट घालायला लागेल. चलो. सो आलो जिमला. आज आहे लेग आणि शोल्डर. योगेश दादा आलाय, कुणाला दादा आलाय. त्याला फोन केलेला, येईल का नाही काय माहीत, कारण पाऊस आहे जाम आज. हो, आला तर आला, तरी पण आपण वर्कआउट चालू करू. चलो. ए लेट क्यों आ रहे आज? लेट क्यों आ? कितने बजे आ? फिर मला पण आज जाग येत नव्हती सकाळची. एवढा वैताग आला ना उठायला. रात्री झोपलो 2:30 वाजता, तरी पण उठलो असा धरत उठलोय, धरत भिंतीला. आम्ही अशाच सोडलेली. बोललो 7:30 वाजले, आता कुठे येईल. वर्कआउट इज डन. आज मारले आपण लेग अँड शोल्डर. आज वारा सुटला आहे भरपूर. पाऊस कमी आहे पण वारा जास्त आहे. आणि आता पाऊस थांबला आहे, ही माझ्यासाठी दुर्मिळ गोष्ट आहे. सो निघू लगेच घरी. पावसाची वावा काय गेली. मेघराजा डायरेक्ट माझ्यावर प्रसन्न. तिथनं निघालो, थोडा पुढं गेलो, लगेच पाऊस चालू झाला. भिजलो थोडा नेहमीप्रमाणे. पावसाने काय ट्रॅकर आणि माईक पण सोबत लावला आहे काय, दोन्ही पण लावला आहे. म्हणजे माझा ऐकतोय पण आणि मला ट्रॅक पण करतोय. खतरनाक चीज आहे भाई. माझ्यासोबतच होतो. क्रिएटिन घेतो आता. काल मी रात्री लेट झोपलो. म्हणजे मला झोपायला वाजले 2 वाजता झोपून 6 वाजता उठून जिमला. वर्कआउट पण आज म्हणजे अशी तेवढी एनर्जी नव्हती, कारण झोप पूर्ण नव्हती. तरी खेचला बाय, काय माहीत. म्हणजे विषय कसा असतो, पहिला ह्या गोष्टी माझ्याकडनं व्हायच्या नाही. म्हणजे समज मी लेट झोपलो तर कधी कधी जिमला जायचो नाही, किंवा कंटाळा करायचो, जास्त झोपायचो. पण आता ते होत आहेत, आपोआप होत आहेत. मला माहीत नाही कसं होत आहेत. आणि कधी कधी मलाच स्वतःला विश्वास बसत नाही मी की माझ्याकडनं या गोष्टी होत आहेत आणि एवढ्या सुधारणा झाल्यात. कारण पहिला मी जाम झोपायचो, जिमला कधी पण उठून जायचो. पहिलं कसं म्हणजे माझ्यात अशी डिसिप्लिन नव्हती, एक रुटीन नव्हता. आता ते आहे, डिसिप्लिन आहे, रुटीन आहे. भले किती रात्री लेट झोपलो तरी सकाळी 6 वाजता उठायचा, जिमला जायचा. सो डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर रुटीन. मोटिवेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. बट मोटिवेशन कसं असतं माहिती आहे काय, थोडे दिवस असणार, परत मोटिवेट स्वतःला करा. म्हणजे आपली गाडी कशी असते तशी, गाडीमध्ये पेट्रोल टाकी भरा, फुल करा, संपल्यानंतर परत पेट्रोल लागा, असा विषय असतो. पण डिसिप्लिन कसा, डिसिप्लिन असते, कंटिन्यू राहते, कन्सिस्टन्सी राहते. डिसिप्लिनसोबत कन्सिस्टन्सी, त्यासोबत मोटिवेशन. इट्स अ ब्रिलियंट कॉम्बिनेशन, बेस्ट कॉम्बिनेशन फॉर युअर, तुम्हाला काय जे अचीव करायचं आहे किंवा तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो मार्केट ओपन झालं आहे. निफ्टी आज निगेटिव्ह. बहुतेक सेक्टर असं काही इंडियामधला निगेटिव्ह आहे. BTC, सोलाना, इथेरियम ऑल्सो निगेटिव्ह.
गोल्ड आहे, गोल्ड साईड वेपासून कालपासून पूर्ण या झोनमध्येच आहे. सॉरी, कालपासून या झोनमध्येच आहे पूर्ण. कारण काल आपला इथे ट्रेड होता, मी मारला ॲक्झिट. इथं प्रॉफिट होता तेवढा काढला, कारण बाहेर गेलेलो मी. सो काढला मी, ठीक आहे, जेवढा प्रॉफिट असेल तेवढा काढला. बोललो उगाच रिस्क नको. आणि लक्ष नसेल तेव्हा, म्हणजे एखाद्या कुठल्या कामात वगैरे असल्यावर लक्ष नसतं ना, मग त्यापेक्षा जेवढा प्रॉफिट आहे तेवढा काढून मोकळा व्हायचा, पोट भरायचं त्याच्यातच. उगाच जास्त हावना ठेवायची काय नाही. बघू आता या झोनमध्ये. आता कुठं या साईडला ब्रेकआउट आला तर खालच्या साईडला बसू आपण, वरच्या साईडला ब्रेकआउट आला तर वरच्या साईडला बघू. ओट्स रेडी झालेत. अच्छा, गावात मोबाईल पडला असता तर डायरेक्ट आता दुधात. ओट्समध्ये मोबाईल पडला असता आता. तांदूळ टाकलेत मस्त पक्षाना. अंघोळ वगैरे झाले मस्त. आता मस्त खातोय ओट्स खातोय. पण सगळ्यात मेन गोष्ट, आज जाम झोप करते. सो बघू किती टाईम टिकतोय मी. ओट्स खाऊन घेऊ पहिले. आज खायला आहे रताळी, पनीर, दही. आज झोपलेलो दुपारचं मस्त, आता उठलोय लगेच खातोय. जाम म्हणजे दुपारी सेटअपला बसलो तेव्हा अशी पेंग येत होती. बोललो त्यापेक्षा झोपलेला बेस्ट. आणि झोपायच्या नादात आज आपला ट्रेड मिस झाला आहे. हे देखो. तरी मी इथं पेंडिंग ऑर्डर लावलेली. मी इथं थोडी वरती लावलेली जरा. इथं मी पेंडिंग ऑर्डर लावलेली, थोडी वरती लावलेली. तिकडं ती कॅन्डल केलीच नाही एवढी. तिथनं आज सगळा खाली आला आहे. ठीक आहे, मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी येत राहतात, जात राहतात. सो एवढा काय टेन्शन नाही. संध्याकाळी बघू काय विषय होत आहे. काय विषय रे तुझा आजचा? काय विषय? काय नाही, कंटाळा आलाय. आणि बाहेर व्ह्यू वाटते. गेलो असतो रे कुठं तरी बाहेर. पाऊस आहे राऊंड मारा गेला असतो कुठं तरी. व्ह्यू क्लास आहे काय समोरचं धरणं आत्ता ॲक्टिव्ह झालाय तो. 2-3 दिवस बंद होता. पूर्ण लाईनच असते वाटतंय. ते एअरपोर्ट साईडला भारी आहे. पाऊस मस्त गेला असतो राऊंड मारला कुठेतरी. आता पाऊस आता थांबला आहे, पण कधी पण येईल. जायचा कंटाळा आला. दोघं पण झोपलेलो आम्ही आज. दोघं पण. काल मी लेट आलो आणि याला सुट्टी होती. झोपून काढला दिवस झोपून. आत्ता खाल्लाय मी आरामात. चलो कुठंतरी जाऊ आता. घरी नुसता कंटाळा आलाय. राऊंड मारू कुठंतरी. चलो. डोंगरावर गेलेलो, म्हणजे डोंगरावर जाऊन बाईकने गेलेलो, पण तिथं आम्हाला थांबून दिलं नाही. पटकन आलो. नाही तर आमची आज होती, पोलिसांनी पकडलेली आम्हाला. पहिला अलाउड होता इथं, पण आता अलाउड नाही, आता बंद केलं. कारण मी ह्याच्या आधी जाऊन आलेलो. पण आता इथं गव्हर्नमेंटनी काहीतरी प्रोजेक्ट वगैरे चालू झाला आहे. पोलीस वगैरे असतात. नो एंट्री होती, तरी आम्ही घुसलो. नंतर एक पोलीस आला. आमची गाडी चावी वगैरे काढून घेतली, पण नंतर आम्हाला सोडली. पण आलो. ठीक आहे, एक राऊंड झाला आपला. आणि वरती व्ह्यू क्लास आहे, पण आम्हाला भेटला नाही. ठीक आहे, आता आम्ही थांबलो आहे एअरपोर्टच्या इथं. हा एअरपोर्ट आहे. कुठला एअरपोर्ट आहे तो ओळखा तुम्ही, मी नाही सांगत. इथं पण क्लास व्ह्यू आहे एअरपोर्टचा. पूर्ण ग्रीनरी. सो जेवायला आज चपाती, बटाट्याची भाजी, जिरा राईस, वरण आणि सॅलड आहे आज सगळं जेवायला आहे, पंचपक्वान. सो जेवण झालं आहे, मस्त आवरून झालं आहे. आजचा दिवस संपला आहे. आणि हो, फक्त मिनी व्लॉग बघू नका, तो तर नॉर्मल ट्रेलर आहे. पण पिक्चर मेन व्लॉगमध्ये आहे. आणि ते व्लॉग आपल्याला बघायला भेटतील यूट्यूबला. लिंक बायोमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करा आणि आपले पूर्ण व्लॉग बघा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्या नवीन व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.